नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण चाललेलो आहोत कोकण दौऱ्यासाठी। तर कोकणामध्ये दापोलीला चाललेलो आहोत। तर या अगोदर आपण प्रतापगडची सफर पाहिली होती। तर प्रतापगडवरूनच आपण दापोलीला चाललेलो आहोत। तर या इथे आम्हाला माकडं दिसलेली आहेत, भरपूर माकडं होती। सकाळी सकाळी बघू शकता, बिचारे खाण्याची वाट बघत असेल, कोणीतरी येईल आम्हाला खायला देईल। तर आम्ही थोडंसं त्यांना खायला देतो आणि नंतरच पुढे आपण जाऊया। कोकणच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य दापोली हे मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे। नेहमीच्या रुटीनपासून ब्रेक हवा असल्यास दापोलीला नक्कीच भेट देता येईल। याची मुख्य कारण म्हणजे इथले निसर्गाचे वरदान लाभलेले स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले समुद्र किनारे। तर मित्रांनो, आम्ही दापोलीमध्ये कर्दे बीचवरती आलेलो आहोत आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। बघू शकता सूर्य अगदी मावळणीला आलेला आहे आणि आम्ही येता येता पाहत होतो की कुठला बीच चांगला आहे ते। तर आम्हाला हा बीच खूप आवडला आणि खूप मस्त असं क्लीन होता आणि अगदी त्याच्या समोरच आम्हाला इथे हॉटेल पण भेटलं अगदी स्वस्तात। तर त्यामुळे आम्ही इथेच रूम घेतली आणि आपण संध्याकाळी 5च्या नंतर वॉटर स्पोर्ट चालू होतात, तर तिकडे जाणार आहोत कारण आपल्याला करायचं आहे ते। तर याच्या पुढे देखील खूप छान हॉटेल आहेत, पण त्याचे रेंट पण जास्त आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे तुम्ही येणार असेल कोकणात दापोलीमध्ये, तर नक्कीच या हॉटेलमध्ये येऊन राहा आणि असं एन्जॉय करा। तर मित्रांनो, तुम्हाला वॉटर स्पोर्टसाठी किती पैसे लागणार किंवा काय हॉटेलला किती चार्जेस आहेत तिकडे राहण्यासाठी, ते सगळं पुढे तर मित्रांनो, वॉटर स्पोर्ट्स वगैरे करून आम्ही संध्याकाळी इथे बाहेर जेवायला बसलेलो आहोत, बघू शकता। आणि या इथून इतका सुंदर व्ह्यू दिसतोय आणि इथे हे हॉटेलमध्ये व्हेजचं वेगळं किचन आहे आणि नॉनव्हेजचं वेगळं। तर तुम्ही जर कोणी व्हेजिटेबल असेल तर नक्कीच या हॉटेलमध्ये या आणि अगदी स्वस्तात मस्त हॉटेल आहे आणि समुद्र किनाऱ्याचा आनंदही भन्नाट घेता येतो इकडे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हा व्ह्यू मी तुमच्याशी शेअर करते, बघू शकता। असं हॉटेल होतं आणि समोर असा बीच, कसलं भारी वाटतंय खरं सांगते। आणि इकडे सनसेट काल संध्याकाळी खूप छान दिसत होता, म्हणजे नाही का, आणि खूप छान वाटत होतं सनसेट पाहण्यासाठी। तर किती क्लीन आहे बघू शकता बीच। तर आपण आता सकाळी सकाळी पुन्हा एकदा बीचवरती जाणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत। तर मित्रांनो, दापोलीला आल्यावर भरपूर सारे समुद्रकिनारे आहेत, पण हा कर्दे बीच जो आहे त्यावर तुम्हाला डॉल्फिन सफर आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतात। तर काही किनाऱ्यावर फक्त आणि फक्त तुम्हीच असाल एवढा निवांतपणा अनुभवता येईल। तर आपण आता चाललेलो आहोत सकाळी 9:30 अर्धा तास ते देतात डॉल्फिन सफर। तर आपण डॉल्फिन सफर करणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत डॉल्फिन कशा आहेत ते। खरं तर साधारण ऑक्टोबर ते मे या काळामध्ये तुम्ही कोकणात कधी जाऊ शकता। आंब्यांचा असं घ्यायचं असेल तर एप्रिल आणि मे महिना फिरण्यासाठी उत्तम काळ आहे। आता येतील बघ वरती, तेव्हा आलो आम्ही, दिसले का? जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर साधारण 215 किलोमीटर इतक्या अंतरावर दापोली आहे आणि पुण्यापासून 189 किलोमीटर अंतरावर आहे दापोली। तर पॅरासेलिंग देखील होतं इकडे, बघू शकता। आणि हा मस्त एक फोटो तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर मित्रांनो, एन्जॉय करून झालेला आहे आणि सकाळी 11चं चेकआउट होतं आमचं आणि त्यामुळे आम्ही 11 वाजता निघालेलो आहोत पुण्याला जायला। तर जाताना आपण तामिनी घाटामधून जाणार आहोत आणि तिथलं व्ह्यू तुम्हाला नक्की दाखवणार आहे, सो ब्लॉग कंटिन्यू करा। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट। इथे मुळशी धरणाचा निसर्गरम्य देखावा आपल्याला पाहायला मिळतो।
खरं तर पावसाळ्यामध्ये सर्वत्र हिरवगार पसरलेला गवताचा गालीचा, डोंगर माथ्याला टेकलेले ढग आणि वळणाच्या रस्त्याने उतरणाऱ्या गाड्या, बाजूलाच असलेले मुळशी धरण पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि आपण वरती आलेलो आहोत, घाटाच्या तिथे थांबलेलो आहोत. बरेच पर्यटक थांबलेले होते आणि आपण पावसाळ्यामध्ये आलो नसल्याने तुम्हाला हिरवगार असं पाहायला मिळणार नाही. पण एवढं भारी वाटतंय. वरतून असे छोटे छोटे रस्ते दिसत आहेत, बघू शकता, तुम्हाला दाखवते. आणि सनसेट होण्याची वेळ झालेली आहे आणि इथून सनसेट पाहण्याचा ना खरंच वेगळा अनुभव नक्कीच घेता येतो. हे बघू शकता, छोटे छोटे रोड तुम्हाला दिसत असेल वळणाचे. तर खूप छान आहे, प्रसिद्ध आहे ताम्हिणी घाट आणि वेडीवाकडे वळणे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. खरंच खूप भारी वाटतं. तर मुंबईपासून ताम्हिणी घाट 140 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. ताम्हिणी घाट निसर्ग सौंदर्याचा जणू साक्षात्कार. बहरलेल्या निसर्ग आणि हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेल्या घाटांचे वर्णन कसे करावे ना, खरंच समजत नाही. या घाटातूनच आपण रायगड किल्ल्याला देखील जातो. महाड किंवा दापोली, दिव्यागर, माणगाव, इंदापूर. तर आपण आता निघालेलो आहोत घरी आणि ही खिंड बघू शकता. तर ह्या खिंडीचा व्ह्यू खूप छान दिसते आणि इकडे जेव्हा पाऊस असतो तेव्हा अगदी मस्त धबधबे पडत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि अजून असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिला आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.